ज्ञानेश्वरी आणि ज्ञानोबरायाचं चिंतन म्हणजे ज्या बुद्धीला सुखाचा सहवास लाभतो, जी बुद्धी सुखात राहते, सुखरूप होती, ती सुखातून बाहेर निघत नाही. तिचं नाव ज्ञान, तिचं नाव भक्ती. खरी ईश्वराची प्राप्ती प्रतीती तिला बुद्धीला येते. ज्ञान म्हणजे अनुभव म्हणतात. ज्ञान म्हणजे अनुभव आहे. सक्ती म्हणजे भव आहे. सक्ती अज्ञानामुळे होती आणि ज्ञान पुण्यामुळे होत, अधिकारामुळे. श्रवणाच्या माध्यमातून बुद्धी एक पावन पवित्र होती. जे पवित्र येत हृदयात बुद्धीला, पवित्र कधी येत अपवित्रता जाते, अशुद्धता म्हणतात. ते अशुद्धतेचा दोष तुमचा असतो, तो श्रवणाने संपतो. त्याला म्हणतात मल नावाचा दोष. मग मल नावाच्या दोषानंतर अस्थिरता असते, चंचलता. ज्या गुणामध्ये संबंध, बुद्धीचा गुणाचे संबंध असतो आणि गुणच मनात प्रवाहित असतो, भगवंत नसतो. मग गुणाचे संबंध आहे तेव्हा जगताचा आविर्भाव आहे आणि भगवंताचा संबंध आहे तेव्हा सुखाचा आविर्भाव आहे. म्हणून समजतो ना. मग सुख हे तुम्ही अनुभवात सुखात राहता किंवा सुखरूप होता, आणि अज्ञान म्हणजे दुःख. ही साधी व्याख्या आपण लक्षात ठेवायची. जेव्हा आपण तुम्हाला दुःख आत्म होत आणि मन पागल होते, बैचैन, तेव्हा काहीच सुचत नाही बुद्धीला, वेडी होती बुद्धी. तेव्हा भगवंतापासून आपण दूर आहे हे लक्षात ठेवायचं. पण जेव्हा भगवत प्राप्तीची साधना ही ज्ञानाची करतो आणि इंद्रियाचा विकार आपण बोधाच्या द्वारे मारतो, तेव्हा जीव साक्षात तरतो, नाम स्वमध्ये थांबतो, देहात नसतो. हे ज्ञानाचे परिपक्व दशा आहे. ज्ञानामध्ये बुद्धी विहार करते, श्रवणामध्ये स्तब्ध होती, अंतःकरणातल्या आत्मारामाशी तद्रूप होती, आपल्या आपल्या महिमेत राहती आणि स्वतःच भान घेती, सद्रूप चिद्रूप होती. तेव्हा ती आनंदाची व्याप्ती तिला मिळते, तेव्हा ती मुक्त होते, तेव्हा तिचं कल्याण होत. त्या बुद्धीचं नाम जीवाचं. तोपर्यंत नाही. कल्याण म्हणजे ईश्वराची एकता. ज्ञानाचा जो बोध आहे, वेदाचा जो साक्षात्कार आहे आणि संतांसोबत सुखाचा आविष्कार आहे, तो अंतःकरणामध्ये असलेला भगवंताशी असलेल्या बुद्धीचा स्पर्श आहे. देहाचा स्पर्श वेगळा आणि बुद्धी भगवंताशी स्पर्श करते तो वेगळा. मग जेव्हा तिचा स्पर्श तिला होतो, त्याचा तिला, परमात्म्याचा त्या बुद्धीला, तर दोघं अलग नाही, मग भेद नाही. आणि तेव्हा सुख संपत नाही आणि जगत भाव प्रगट होत नाही, अहंकार उठत नाही आणि विषय तुम्हाला बुद्धीत तुमच्या येत नाही. विषयाचं स्मरण राहत नाही, वृत्ती विकार करत नाही वृत्ती, कारण तिला विषयाची आवड नसते, तिला भगवंताच्या प्राप्तीची आवड असते. म्हणून तर साधना महान असती, साधक छान असतो, कारण तो श्रवणामध्ये असतो, वेदाचं ज्ञान हृदयामध्ये घेत असतो आणि पावन होऊन परमतत्वाला प्राप्त होत असतो. तो साधक रूपाशी रममान असतो, हे श्रवणाचं पण तो हृदयात भोगत असतो. त्याचं तर नाम मोक्ष. अजून दुसरं काय असतं? दुसरं काहीच नाही. ही साधी परिभाषा वेदांताची, ही साधी स्थिती मोक्षाची, ही अनुभूती हृदयामध्ये परमात्म्याची आणि ही ओळख त्या ईश्वराची खऱ्या, खोट्या नाही. ओळखलं की संपलं. ज्ञानात ओळख आहे आणि प्रारब्धात कर्माचा साठा आहे.
लक्षात ठेवा. प्रारब्ध म्हणतो ते कर्माचं पापुण्य साचलेलं असतं, ते भोगावं लागतं, उपाधीमध्ये यावं लागतं आणि लिंग देहामध्ये राहून त्या जीवाला दुःख भोगून मी माझं करतो तो जीव, ही बुद्धी मी माझ्यामध्ये असते, परमात्म्यात नसते. ही तर हृदयाची भक्ती, ही श्रवणातली मुक्ती, हे परमात्म स्थिती, ही अनुभवाची प्राप्ती, ही साधकाची स्थिती, ही साध्याची अनुभूती, ही वेदांताची परमप्राप्ती. मूळ ज्ञान आहे व्यासपीठाचे. आपण याचं वर्णन करू शकत नाही की काय सांगणार आहे. आज माऊली काय दिल्यात हृदयाच्या पदरात, काय टाकतील आज माहित नसतं, पण भरपूर काही टाकतात. पण ज्याला घेता येत नाही, ज्याला समाविष्ट होता येत नाही, ह्या बोधाला हृदयामध्ये भरता येत नाही, त्यांचं पाप असतं. बुद्धीचा अधिकार नसतो आणि बोधामध्ये मन थांबत नसतं आणि हृदयामध्ये बोध स्थगित होत नसतं. आणि बघ देहाचा संबंध अंतःकरण सोडित नसतं, हे तितकंच खरं आहे. कोणाला पटव न पटव, तिथं आम्ही विचार करत नाही कुणाचाच. अधिकार उंच करा, चित्त पवित्र करा, श्रवण आत भरा, तो संत करा. नाही तर नाही. संसारचा हात भरलेलाच आहे, गडूळ पाणी. जन्मोजन्मी बुद्धी संसाराला देहाला माझं म्हणती, देहात रमती आणि विषयाला भक्ती. इथं परमात्म सुखाला भक्ती. म्हणून डिफरन्स आहे ज्ञानी महात्म्याचं सुख आणि तुमच्या संसारी लोकांचं सुख जमीन आसमान आहे. जे सुख नष्ट होत, जे सुख वृत्तीच्या द्वारे मिळतं, जे सुख विकारातून होतं, जे सुख इंद्रियाच्या द्वारे तुम्हाला बुद्धीला चाकता येतं, ते सुख नसतं, ते चकवा असतं. कळत नाही तुम्हाला? त्याला आम्ही काय करतो? तुम्ही सुखासाठी जन्म घेता ना, तुम्हाला सुख हवं असतंय, कारण दुःख तुम्हाला दुःख भोगत असतात तुम्ही जन्मोजन्मी. मग त्या दुःखाचा नाश करणं, जगताचा अभाव होणं आणि वृत्तीचा निराश करणं, अज्ञान विगुरून जाणं आणि परमसाध्यातात येणं, परमात्म्याची अनुभूती घेणं आणि जीवाशिवाचा संगम करणं, हे वेदाचं ज्ञान आहे आमचं. भरकटलेलं ज्ञान नाही. इथं मार्केट नाही, इथं सदा अनुभूतीचा प्रसंग आहे, इथं बोधाचा रंग आहे, इथं मन ज्ञानात दंग आहे, ईश्वराचा बुद्धीशी संग आहे. याला अंतरंगामध्ये असलेल्या पांडुरंगाचं मिलन म्हणतात बुद्धीचं. याला दर्शन म्हणतात अद्वैताचं. याला ज्ञान म्हणतात वेदाचं. सुख म्हणतात आत्म्याचं. आणि हा भोग आहे सुखाचा, हा प्रसंग आहे वेदाचा, कारण तिथं तत्व प्रगटलेले हृदयात बोधान. तत्व जेव्हा प्रगट होत, परमतत्व परब्रह्म म्हणतात त्याला. काही कळत नाही सर आपल्याला, तुम्ही मात्र कळलं नाही. आयुष्य पाण्यात टाकलं तुम्ही. कर्ण प्रपंचाचं, देहाचं, नात्याचं, जगाचं, खोट्या पदार्थाचं कळलं तुम्हाला. मरेपर्यंत खोट्याच कळणं. रामा, जेव्हा बुद्धी खऱ्याकडे जाती ती श्रवणाची वागते. जेव्हा ती खऱ्याला शोधती साधकाची शक्ती. जेव्हा ती खऱ्यात राहती साध्याची प्राप्ती. जीवनमुक्ती म्हणतात वेदाच्या माध्यमातून, गीतेच्या फलातून, ओवीच्या रसातून हृदय मुक्तीच्या घरात येतं आणि जीवाला त्या शिवाचं स्थान येतं. ते सुख अनमोल असतं, ते सुख संपत नसतं. आत्मसुख तिथं प्रगटलेलं असतं, म्हणून तर तो संत असतो.
द्यायचं नाही, काहीच काही घ्यायचं नाही. आम्ही संत म्हणून आम्ही गुरु. आता आली पौर्णिमा, धिंगाणा आली की नाही. गुरु कसा असावा? साक्षात परब्रह्म समोर असावा. त्याला गुरु म्हणा, नतमस्तक व्हावं. कुणाला आहे गुरु गुरु? एवढं शाळेत अंगाला की अवडंबर जगात कशाचाच कशाला पत्ता नाही, मेळ नाही. बुद्धीला ज्ञानाचा खेळ नाही, खेळताच येत नाही ज्ञानाची तिला. गुरु कसं म्हणायचं? वस्त्र बदलले म्हणून नाही. अंतःकरण बदलावं आणि देहातून सरकाव. पंचभूताला ओळखाव, पंचकोशातच जाव, परमात्म्याला पाहावं, परमात्माच व्हावं, त्याला गुरु म्हणावं. कुठं कळत गुरु कशाला म्हणायलो? काय करतो? आयुष्यात आधार बनतो, परमेश्वराचं सानिध्य प्राप्त करून देतो, वेदाचं ज्ञान हृदयामध्ये भरून देतो, परिपूर्ण देतो आणि बुद्धीला परब्रह्म करून टाकतो. तो गुरु. कुणी बी गुरु. आम्ही गुरु केला करा ते, आम्हाला काय सांगता? आम्हाला सांगता काय बन तुमचे? चमत्कार केले व्यवहारातले म्हणजे गुरु आहे का? नाही बेटा. गुरु म्हणजे परब्रह्म आहे स्वतः. गुरु म्हणजे आत्मलिंग आहे. गुरु म्हणजे सुखाचं माध्यम आहे. गुरु म्हणजे आत्माराम आहे. त्या पदावर आणणारे बुद्धीला त्याला गुरु म्हणतात. वस्त्र भगवे झाले म्हणजे गुरु नाही. दंडन मुंडन केलं म्हणजे गुरु नाही. तत्व आहे, परब्रह्म आहे गुरु. चालत बिलत जगतामध्ये ते ज्ञानाचे बिंब, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कंब, माणूसपणाची भांब तयारी. ज्याच्या मुखातून साक्षात वेद येतो, जो जगताला मुक्तीचं ज्ञान देतो. मला भेटलेलं बाबा. जो अवाच्य पदावर हृदयाला बुद्धीला नेतो, जो परम सुख तुम्हाला भराभर देतो, त्याला गुरु म्हणा. काही मेळ नाही ताई कुणाचा. कशाचा मेळ कशाला नाही. उभा धिंगाणा. गुरुदी असती तरी मुंगे तरी कमी. बाबा 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 बाबा. जेवायला जेवण द्यायला नाही, तिथलं जेवण यायला घरला. चमत्कार आहे बघा ते. जेवण घ्यावं का जेवण द्यावं. रसे अवघड आहे आजकालचा काळ, फार अवघड आहे. म्हणून आमचे गुरुजी भेटले, पांग पेटला, खरंच पांग पेटला. ज्या आयुष्यात जे मिळायचं, जे कळायचं, सगळं झालं. मिळायचं मोक्ष मिळून दिला, कळायचं परमतत्व कळायला आणि स्वरूप प्रगट करून दिलं. आता काय भीक मागायची कुणाला? सुरत नाही. गुरु चांगला भेटला की तो भोग देतो. त्याच्या खुशी द्यायला आणि घ्यायला तरी का बरं चाल. कुणालाच काही मागत नाही. देऊ शकत नाही. ते बांधलेले कर्माच्या भोगाने देऊन तर मग देऊ शकत नाही. दिलं का? कवा दिलं? हातानं प्रारब्ध बदलला. त्या भक्ताची पूजा केली ना पाया ठेवून कृष्ण परमात्म्यानं. कोण ते भक्त? नगरी सुदाम नगरी. कुठले बघा गोकर्ण, गुलाबी, बेल पूजा केली, त्याचा गंधा लावला आणि ते प्रारब्ध. तुम्हाला काय जाताना तुमचं लक्ष नव्हतं.
तेव्हा त्याच्या पायाची पूजा धुतलं पाय आणि पूजा केली. इथली रेषा बदलली आणि सुदाम नगरी सोन्याची केली. पण हे बदलून प्रारब्ध बदलावं लागलो त्या कृष्णाला. असं देता आलं नाही, त्याच्या काय टाप द्यायची. पण खरं प्रेम, खरा भक्त म्हणून त्याला त्याचं दैन्य संपलं होतं कर्मभोगाचं. म्हणून त्यानं इथं गंध लावलं आणि रेषा पुसून टाकली, दरिद्र रेषा. म्हणून कुणाचा हात कुठं लागाव हे बी कळत नाही. कळत का? छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि आहे तुमच्या भागवतात त्याच्यात लिहून ठेवलंय, सांगत कुणीच नाही. ते पुराण वेगळं, वेद वेगळं, गीता वेगळी, मोक्ष वेगळा, श्रवण वेगळं आणि स्वची ओळख वेगळी. काही एक करू नका सगळा भंडारा. एकच करता तुम्ही. पुराणानं पवित्रता, वेदानं मुक्तता आणि श्रवणानं स्वरूपता. सगळं एकच खिचडी. काय का अक्कल कळायची तरी? अक्कल असते का? नसती. फक्त बुद्धी कुठे हिंडती, माहित नाही तिला कुठं जावं, काय घ्यावं आणि कुणाला माझं म्हणावं. माहित नाही बुद्धीला, नामदेवाला. तो भगवंताकडे जात नाही, स्वरूपमय होत नाही, अज्ञान टाकत नाही, देहबुद्धी संपत नाही, आवरणातून निघत नाही, पवित्र बनत नाही, साधूचा बोध घेत नाही, अद्वितीय होत नाही, द्वेष टाकत नाही. वेडा आहे, वेडा. वेडा झाला जीव संसारानं, मोहानं, विषयाच्या सुखानं, वृत्तीमध्ये विकारानं. फार वेडा आहे. पण जेव्हा गुरु मिळतात, ग्रंथ कळतात आणि वेद हृदयात खेळतो, तेव्हा जीवनमुक्तीचा खेळ सुरू होतो. कळतच नाही की जीवानं काय व्हावं आणि जीव कसा बनलेला आहे आणि जीवाची उत्पत्ती कुठून. जीव बनला कसा, जीवाची व्याख्या काय? मडकं बनलं तर कुंभार लागतो, जीव बनायला कोण लागतो? माती. कळत उती बसले की वाटत झालं, दहा पाणी उलटीने, रोजचा नियम. पण बुद्धीला परमेश्वराचं सानिध्य आणि परमेश्वराचा स्पर्श, तिथे ज्ञानाचा उत्कर्ष असतो, वेदाचा तिथे आरसा असतो आणि ते मन त्या भगवंताला स्वरूपाला पाहतो, हृदयाचा आरसा होतो आणि आतला परमात्मा समोर येतो. येत नाही का? होतो. तोच परमात्मा आहे ना, म्हणून तर हे अनात्मा आहे ना. आज परमात्मा आहे, त्याच्या वर अनात्मा आहे. शेंगदाणामध्ये टप्पर वरी आहे. शेंगदाणावरी असतं का तुमच्या पुण्यात? टप्पर मध्ये असतं का? नसतं ना. शेंगदाणा मध्ये आणि टप्पर वरी, टप्पर वरी शेंगदाणा मध्ये. मग टप्पर फोडल्यावर शेंगदाणा दिसतो आणि आवरण काढल्यावर परमात्म्याचा अनुभव येतो. कुठं माहिती? अज्ञान म्हणजे अज्ञान आहे. टप्पर येते त्यालाच बघून हसतात. शेंगा आल्या घरी आणखी, त्याला खुरपून काढ, तिथे नांगर धाड, शेंगा काढ. शेंगा आल्या भर की, पाऊस आला, मोड फुटले, शेंगा गेल्या मातीत. शेंगालाच मोड फुटले. ती शेंग जमत का? आणि चिखलातून शेंग बाहेर येते का? चिखलातून शेंग बाहेर येते का? त्याला चिखल संपावा लागतो, तेव्हा नांगर घुसतो मध्ये. तसा ज्ञान संपावं लागतं तर बुद्धी घुसती मध्ये. सांगाव तरी का?
रामा, खरंच काय भगवंत देतो कधी काय काय. त्यांना वाटत शेंगा, पण शेंगा चांगल्या आहेत आजच्या. लक्षात आपण 15 अध्यायामध्ये आपण आता येतो. ओळीचा बोध मन घेत असेल तर, कारण बोधात मन नाही, मनात बोध नाही. शब्द फक्त डोळ्याचा आणि शब्दाचा संबंध आहे, मनाचा वय संबंध नाहीये. हे सातितकच खरे. डबल सांगते, आपण वाचन करतो ना, पारायण करतो, श्रद्धा असते आहे, मान्य. पण ओवीचं फल बुद्धीत नसतं, हे मान्य तुम्हाला करावं लागत नाही. तुम्ही वाचन करता ना, माऊलीसाठी प्रेम आहे तुमचं, माऊलीवर भक्ती आहे ना, पण माऊलीचा बोधावर मन नाहीये. माऊलीचा बोध तुमचं हृदय चाकत नाहीये, आणि मनामध्ये ते वेदाची भक्ती, वेदाची शक्ती नाहीये. कारण ओवी मध्ये काय मध्ये अर्थ भरलाय, माऊलीचं मन ओवीच्या द्वारे मी ध्यान घ्यावं, त्याला पारायण म्हणावं. पोय खाऊन घरी येणं पारायण नाही, शिवाय पुण्य आहे, आणि ते पुण्य भोगायला पुन्हा खाली यावं लागतं. म्हणून पुण्याची गरज नाही, अज्ञान टाकण्याची गरज आहे वृत्तीला. देहाचा संबंध संपल्यानंतर मन भगवंताकडे कसं जातं, हे माऊलीचं धन हृदयात येतं. चला मला काय म्हणते, बोला बरं. कशी वाक्य होते ऐका, भयानक सुंदर होतं वाक्य. सांग प्रेरणा काय बोलले. डोळ्यांनी पाहणं वेगळं आणि त्या शब्दाचा बोध आणि मन यांचा संगम म्हणजे ओवीचं फल बुद्धीत येणं. मनामध्ये जर वेदाची शक्ती असेल तर ते मन ते बोध टाकतं. माऊलीचं ओवीतलं मनोगत आहे ते हृदयानं घ्यावं, वृत्तीनं अज्ञान टाकावं, मनानं भगवंताकडे जावं आणि माऊलीचं धन हृदयात घ्यावं. ज्या ओळीमध्ये जे वेदाची जी स्थिती मांडलेली आहे, माऊलीने जगाला आत्मधन भोगण्यासाठी प्रगट झाले तर, आणि ओळीमध्ये माऊलीनं स्वतःची सत्ता मांडून दिली, आणि तेव्हा तिने समाधी घेतली. हे लक्षात घ्या, हे वर्मच घ्या तुम्ही हातात. माऊली सम झाले, समाधी वृत्ती सम झाली जगताबद्दल, आणि ते समरूपात गेले आत्मरूपात. त्यांचा प्राण अजून तिथं तसाच आहे, म्हणून संजीवन आहे. काय कळत आहे आपल्याला. माऊलीनं किती सुंदर अर्थ सांगितला तो. आणि आयुष्यामध्ये साधना परिपूर्ण पाहिजे, भगवंताचा संबंध पाहिजे, त्या तत्वाशी समरस पाहिजे, वेदांताचा रस बुद्धीनं ग्रहण केला पाहिजे, देहभाव केला पाहिजे, देहाचा अभाव, देहभाव सुटला पाहिजे. हा तुमचा पाना पाहिजे, हृदयामध्ये टकमक पाहिजे. मग तुम्ही कसं म्हणलं मला की आम्हाला घरी बसून मिळालं, कोण घरी घेऊन सांगतो, तर कळलं तुम्हाला. ते पुण्य आम्हाला ओढतं ना, आमच्या हातात काहीच नसतं, काहीच नसतं. मग जसं तुम्ही कष्ट करून जाऊन शिकलात, आणि खरंच शिकलो, याच्यात वादच नाही. 4 महिने पावसात भिजा, तपस्या आहे ती. पण तुम्ही झाला तरुण आला, पण तुम्हाला ऑटोमॅटिक आहे बाप म्हणते पोरग द्याल मला, त्या पोराला काय करावं लागलं, आपण छान कमवलं, पोरग पोटाला आलं, त्या पोट्यानं काय केलं. तसं गुरुचं धन साधकाला आलं, साधकाने काय माती केलं, पण जन्मांतरीचं पुण्य करून ते पोट्ट घरात आलं. पुण्य होत ना, पाप नव्हतं, म्हणून त्याला भगवंतानं आयत खा म्हणून सांगितलं. तसं तुमचं पुण्य होतं तर आयत गिळा म्हणलं, होत का. कारण ज्यासाठी जन्म आला, हा जन्म शेवटचा आहे. मला भगवंताला भेटायचंय आणि तिथंच थांबायचंय. मला पुन्हा मृत्यू लोकात नाही यायचंय. हा ध्यास पाहिजे, उपाधीचा निराश पाहिजे, तत्वाशी समरस पाहिजे, वेदाचं ज्ञान हृदयात हसलं पाहिजे, आणि मन हसलं पाहिजे, तोंड नाही. मन हसावं, मनानं हसावं, आणि ते केव्हा हसतं, ते बोधात नाचतं, वेदाचं बनतं,
अध्ययनात राहत, आत्मरूप होत, तेव्हा ते हसत. अरे संसारातलं मन फसत, विषयात घुसत आणि मग कष्ट सोसत. ते मन अघोरी आणि वासनात्मक असत. तिथं जिवंत ज्ञान असतं, तिथं देहाचं जगताचं भान असतं. म्हणून तर ते मन नसतं. विचित्र वृत्ती असती. तिला भगवंताची ओळख नसते, तिला वेदाची संपत्ती नसती, तिला संताची संगती नसते. म्हणून तर ती वृत्ती मन दुःखी आणि कसती आणि अज्ञानाच्या खाणीत पडलेलं असतं. विषयाच्या खाणीत सतत राहत असत. तिथं स्वरूपाचं ध्यान नसतं, वेदाची शक्ती नसती, हृदयाची भक्ती नसती, संताची संगती नसती, गीतेची संपत्ती नसती. म्हणून ते मन भिकारी असत. संपत्तीच नाही, ती मन भिकारी. तुमची श्रीमंती परमार्था शून्य. परमार्थामध्ये गीतेचं ज्ञान, वेदाचं ज्ञान, नामाची जाण, हृदय छान लागतं. त्या ठिकाणी पांडुरंग प्रगटतो. इथं जीव शिव होतो. जीवाची बद्धता परिपूर्ण नष्ट होती. आत्मस्वरूपामध्ये बुद्धीचा प्रवेश होतो. स्वात्मसुख बुद्धीमध्ये सहज येत. तेव्हा अज्ञाना राख होत आणि जगताचा भ्रम जातो. आत्मत्वाची खून येते, स्वरूपाची जाणीव होती, वेदांताची संपत्ती लुटता येते आणि पांडुरंगाची प्रतीती सहज होती. त्याला जीवन मुक्ती. हे पाहिजे ताई आपल्याला. सहज कसं येतं बघा, वेगळं वेगळं वेगळं. आता बघा पाहुण्या 8ला 15 मिनिटं कमी ओबी काढायला कसं संपोस ना. काय करू, माझ्या हातात नाही साडी, मग त्या काळाचं. आणि आता 5,000ची साडी या काळाची. कळली का साडी? माहेर तेच, घर तेच, पण साड्या वेगळ्या. मन तेच, पण संबंध वेगळा. समजते का? साडी अवघड आहे, खरंच अवघड आहे. कारण अधिकार जर कमी असेल तर बुद्धीला भगवंताकडे जाता येत नाही. श्रवण जर छान मिळत नसाल तर स्वरूपाची प्राप्ती होत नाही. जर वेदाचं ज्ञान हृदयामध्ये येत नसाल तर हृदय मुक्त होत नाही. अंतःकरण ऐका, अंतःकरण कुठं असतं जर विचारलं कोणी, गुरुजींचे म्हणतात ऐकूला तुमच्या रूम मध्ये का यांना बाहेर काढले, बसा मला बाहेर आले तुमच्या आई बाहेर, मी मधी. आणि मग तिथं ते संवाद आला होता. तर अंतःकरण कुठे असं विचारलं, हृदय, त्याचं नाव हृदय. तर स्थूल देहाच्या पलीकडे, परमात्म्याच्या अलीकडे जो मधला टप्पा आहे ते अंतःकरण. हृदय राम सद्गुरु माऊली. कारण परमात्म्याचे जो आभास आहे त्याच्या पुढे चैतन्य ना आत्मा, आणि त्याचा प्रकाश त्या अंतःकरणात आहे. आणि मग व्यवहार स्थूल देहात आहे, वृत्ती विषयात आहे, आणि श्रवणानं वृत्ती भगवंतात आहे. पण हा मार्ग आहे आतला. म्हणून तर हे सांगत म्हणतो भामटे म्हणते. मी सोडते का ताई? आपण नाही झुटा बोलते नाही. हा झूट कमीच नाही, सच्चा. आणि हे पटत नाही कारण त्यांच्याकडून बघत असत नाही, आमच्या नसते. नसलं पटन तर निघून जावं. तर आपण म्हणलं आता 58-60 हजाराला ऐकायले त्यापास गेलं तर काय व्हायला माझं काही बिघडत नाही. आला मेसेज काल 58,000च्या पुढे वृक्षाचं निरूपण करताना अर्जुन कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला हा संसार वृक्ष कसा आहे, कसा उलटा
वृक्ष आहे आणि हा वृक्ष कसा आहे, ह्याचे मुळ कुठं आणि ह्याचे मुळ कुठं. ह्याचं मूळ म्हणजे परब्रह्म आहे, ह्याच्या शाखा म्हणजे खाली येता, फांद्या म्हणजे जीवाची उत्पत्ती आहे, पान म्हणजे वेद आहे, हा वृक्ष संसार रूप आहे. आणि ह्याचा बात कसा करायचा पुढे सांगते. खरं सांगू कधीच मला कळलं नाही 15वा. कारण अध्ययन झालं 10-12 वर्षाखाली, पुन्हा अमृतानुभव विचारसागर मध्ये आले. त्यात विचारसागर अध्यात्माची बैठकच जास्त होती आमची. विचारसागर पंचकरण हे घ्यायचं. पण ज्ञानेश्वरी पासून दूर गेली. भगवंत म्हणलं तू कसं चुकायली, ये इकडे. बरोबर आहे ना. जेव्हा पोटग धंदा चालत नाही तर बाप म्हणतो बघ जर इकडे तुला भांडवल देतो. तसा आमचा बाप गुरु आम्हाला भांडवल देतो. दुकान नाही चालतं, नफा तर नफाच नाही का, नफा का तोटा आमच्यापाशी. हे 58,000 गिऱ्हाईक कुठले, नफाच आहे की आमचा. नाही म्हटलं का व्यासपीठावर येईल आणि एवढे लोक ऐकतील आणि मी कोण अनुभव घेईल, वाटलं नाही. पण भगवंत देतो. सार्थक झालं त्या नश्वर उपाधीचं. कारण अध्ययन केलं आणि पांडुरंगाचं ध्यान मनात झालं. ते तत्व प्रगट केलं, गुरुचं वैभव आम्हाला दिलं. त्या वैभवात मन आनंदात आलं. अजून काय पाहिजे, काय लागत नसतं. आता काय लागतं. चला अध्याय 15वा तेवढं घेऊ. दुपारी आहे चालू. ओवी 77 अध्याय 15वा. ज्ञात्रज्ञेया विहीन, ज्ञात्र ज्ञेया विहीन, नुसतेची जे ज्ञान सुखावरणे गगन गाणी म्हणजे काय बोलले बघा ना. सुखावरणे गगन, जसं आकाशात वारा गच्च भरलेला असतो आणि जे गाळून घेतलेलं जे सुख आत्मरूप आहे. जगत भाव संपल्यानंतर आत्मरूप खाली उरते. जसं पत्ती वरी राहतील, चहा खाली येतो किंवा दूध खाली येतं, तसं हे सगळं जगत वरी राहतं, खाली आत्मसुख येतं. सुखा भरणे गगन, हृदयरूपी गगनामध्ये सुख परिपूर्ण भरते. ते कसं भरलेले म्हणजे हे चिंतन काय साधन आहे बरं का. साक्षात वेदाचं चिंतन येतं, आत्मारामाचं दर्शन आहे, परमात्म्याचं सुख भोगणार हे ओवीचं धन आहे. ते धन कसं आहे परब्रह्माचं, ज्ञान कसं आहे वेदाचं, अनुभव कसा तत्वाचा, सुख कसं परमात्म्याचं हे सांगितले माऊलीनं. आणि हे जेव्हा बुद्धी उकळ करते या ज्ञानाचा तर बुद्धी ब्रह्म होते, या अलीकडे येत नाही आणि जडाला माझं म्हणत नाही. अनुभूती काय असते, खोट्यातून बुद्धी वृत्त होती त्याला अनुभूती म्हणतात. खोट्याचा संबंध होतो त्याला अज्ञान म्हणतात. हृदयात विकार होतो त्याला भ्रांती म्हणतात. आणि साक्षात्कार होतो त्याला आत्मसुख म्हणतात. आत्मसाक्षात्कार त्या परमात्म्याचा साक्षात्कार होतो तर बुद्धीचा भगवंताचा आम्ही म्हणतात. कळत नाही बेटा, हे सगळं संत रोज देतात आपल्याला, तुम्हाला पण आणि आम्हाला पण. एवढी आम्ही अभ्यास करताना एवढं आम्हाला नाही कळत. पॉइंट लिहितो, सिद्धांतावर येतो, काय सांगितलं शोधतो, पण एवढं नाही कळत थोडस. पण इथं पाऊस पडतो. एका वहीवर कमीत कमी 25, 30, 40 वाक्य असतात. पॉइंट काढताना लिहिताना ते अभ्यास करताना थोडं सारांश कळतो, एवढं नाही. पण इथं आल्यावर काहीच उरत नाही. ओवीतलं सगळा रस गुरु काढून देतात, आत्मरस. खरंच ओवीमध्ये काय आहे हे जर मनाला कळालं, मन भगवंताला मिळालं, एका क्षणात ते भगवंताकडे जातो, देहात राहत नाही. आणि स्वतःला जाणल्यावर ते रामाहून भिन्न उरत नाही. ही तर खूण आहे आमच्या वेदांताची. ही प्राप्ती आहे सुखाची, अनुभूती ईश्वराची. हे सौख्य वाच्य, वाचीमध्ये नाही सांगता येत आम्हाला, नाहीतर एवढं मांडले जाते. न सांगता येणार सांगल्या जाते. काय व्यासपीठाचं नाते आमचं अपरंपार आहे. ज्ञात्रज्ञेया विहीन, नुसतेची जे ज्ञान. तिथं ज्ञेय नाही, ज्ञातृत्व नाही, ज्ञाता पण नाही.
जे केवळ आत्मसुख आहे, केवळ परमात्मा आहे, ते ज्ञान बुद्धीत आलं तर बुद्धी संपली आणि ईश्वरात एक झाली. ते सुख आहे, ते गाळीव आहे, ते शुद्ध आहे, ते पवित्र आहे, ते एक आहे, ते अंतरात आहे, तो परमात्मा आहे, ते बुद्धीचा ईश्वराशी संगम आहे. ते नुसते त्याचे ज्ञान गाळीव आहे. सुंदरताई काय मांडावा, वेड्या वेड्या जीव होतो वाचताना, बोलताना, स्पर्श माऊलीचा होताना, त्या ओवीकडे पाहताना हृदय नाचते आमचं, विभान होतंय हृदय. काय अनुभव आहे, काय दिले माऊलीनं, काय दान दिले जगाला सुखाचं. हे ज्ञान देतो माऊली सगळ्या जगाला, बुद्धीला हे ज्ञान द्यायला आले माऊली. कळतं का? ज्ञात्रज्ञेयाविहीन नुसतेची जे ज्ञान सुखा भरणे गगन गाणी. म्हणजे कळतं का काहीतरी? एक जरी ओवी अनुभवावी संपला मोक्ष. सुखा भरणे गगन, जिकडे तिकडे आकाश आहे ना, जिकडे तिकडे परब्रह्म आहे अशी जाणीव होती, त्याला म्हणतात सुखा भरणे गगन. गगन म्हणजे आकाश, जिकडे तिकडे आकाश आहे आणि आकाशापेक्षा मोठं परमतत्व आहे आणि सगळीकडे त्याची जाणीव आहे. तो महाधन लुटतो. सुंदर बोध आहे. ज्ञात्रज्ञेयाविहीन, ज्ञात्र म्हणजे काय, ज्ञाता म्हणजे काय, ज्ञेय म्हणजे काय हे सांगते. माझा तर बोध संपला. ओवीचा फल तुम्हाला सगळं सांगितलं भावार्थ. आता ज्ञात्रज्ञेय सांगायचं राहिलो. ताई मला अर्धवट बोला वाटत नाही, राग येतो. हे सुंडके मुंडके अर्धे बोलतात ना, माझे डोकं सरकत आहे. हा, मला वाटतं का मग असं भरकटाय ते लोकांना. स्वच्छ ज्ञान द्या, तल्लीन करा बोधात. नाही करत तल्लीन, तेच तल्लीन नाही तर लोकांना काय करतील. बरोबर आहे का चूक आहे? म्हणून ज्ञात्रज्ञेयाविहीन नुसते जे ज्ञान सुखा भरणे गगन गाणी. म्हणजे काय शब्द आहे, हृदय असं पकडते, पुन्हा बघावं लागतं खाली. बेटा मग ही स्थिती हृदयाची खरी असती. ती ओवीला पकडतीच, बोधामध्ये ती तरंगतीच आणि वेदामध्ये ती एकरूप होतीच. ती बुद्धी परब्रह्म होते. म्हणून तर हे ज्ञान घ्यायचं. एकाच ज्ञान आलं, 1000 ग्रंथाचं ज्ञान झालं. एका ओवीचा बोध हृदयात थांबला तर 1000 ग्रंथाचा सार त्या बुद्धीमध्ये आला. कळते आपल्याला काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, सगळ्या ब्रह्मांडात आहे ते ज्ञानेश्वरीत आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते ब्रह्मांडात नाही. ते कळतच नाही लोकांना. म्हणून ज्ञानेश्वरी सोडायची नाही. एकच ग्रंथ लावून घ्या, बाकीचे लागतात ऑटोमॅटिक. आता ज्ञात्र, ज्ञेय, ज्ञाता, त्रिपुटी. ज्ञात्र याचं ज्ञान झालं, ज्ञाता अंतःकरण, ज्ञेय विषय. त्रिपुटीचा उत्थान पावत तो प्रमाता, ज्ञात्र म्हणतात त्याला, ज्ञाता. ज्याला विषयाचं ज्ञान जिथं होतं ते अंतःकरण ज्ञाता. ज्याच्या द्वारे होत ते ज्ञान आणि ज्याच्या द्वारे होत ते ज्ञान आणि ज्याचं होत ते ज्ञेय. ह्याच्या पलीकडे तो शिव आहे. हे ज्ञान जगतातल्या पदार्थाचं, खोट्या वस्तूच आहे. पण हे ज्ञान त्रिपुटीच आहे आणि ते ज्ञान त्रिपुटीचा वाद झाल्यावर आहे. ब्रह्मांडाचा अधिपती जो मालक आहे, सर्व शक्तिमान तो परमात्मा आहे, त्याच ज्ञान आहे. आता ते ज्ञात्रज्ञेयाविहीन आहे. ज्ञाता अंतःकरण, ज्ञेय वृत्ती, ज्ञान वृत्ती, ज्ञेय विषय. ह्या तिघातून बुद्धी जेव्हा पुढे सरकते तिघाला आणि परमात्म्यामध्ये एक रूप होती, तेव्हा ते गाडी ज्ञानाला घेते, म्हणजे आत्मसुखाला भोगते. मग सुखा भरणे गगन, मग जिकडे तिकडे तोच आहे हे तिला अनुभव येतो. तेव्हा ती शुद्ध होती, परमतत्वा म्हणजे विघरून जाते, अनुभवासोबत राहते. परब्रह्म ह्या ओवीत मांडलाय. ही जर ओवी कळाली तर सगळा वेदांत शास्त्र मिळालं. कारण त्रिपुटीचा उगम, वृत्तीचं उत्पत्ती, उत्थान ही माया. ती वृत्ती म्हणजे माया. कारण व्यवहार करायला ती वृत्ती लागते आणि माया त्याला उत्पन्न करते. वृत्ती जेव्हा गुणाच्या द्वारे बाहेर येते, सत्वरजमात जाते, व्यवहार सुरू होतो, अव्यवहार बाजूला असतो. अव्यवहार शक्ती म्हणजे परमात्मा आणि व्यवहार म्हणजे माया.
दोघाचा संबंध म्हणजे ब्रह्ममायेचा संबंध. त्या मायेनं त्या शक्तीच्या द्वारे वृत्तीला उत्थान केलं. पण जेव्हा जे प्रगट होतं ते मिथ्या असतं. जे प्रगट होतं अविद्याकारी असतं. जे स्वयं असतं ते परब्रह्म असतं. ते परब्रह्म आणि त्या मायेच्या संबंधातून ह्या वृत्तीचं उत्थान आहे. त्याचं नाव अंतःकरण आहे. मिळतंय आम्हाला बोलता तोंड वगैरे करून. बघा कशी का बसत त्यांना बोललो कोण दट्टा या मायेचा ढकल जाता आहे तेवढा. शब्दाचा निराश आहे इथं. ओवीचं फल आहे इथं. वेदांताचा कस आहे. ज्ञानाचा रस आहे. तो पण येते काही बडबड केलं जमतं का. ज्ञात्र ज्ञेयाविहीन नुसतं द्यायचे जे ज्ञान तिथं त्रिपुटी नाही, ज्ञाता नाही, नेत्र नाही, ने नाही. तिथं मी आहे हे मौनी सांगतात आणि भगवंत बोलतात आणि कृष्ण परमात्मा डोलतो. हे माझ्या अर्जुनाला कळायचं. आणि काय ताई अवलंबून आज जगात काय भांडणी एकमेकाला काय रो काय आहे का. खरं खरं आहे का. अलीकडच्या भक्तीला किती नाचते थाय 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 बहिरंगालाच किती सखोल जाता येतं का. वेदासोबत राहता येतं का. आत्मसुख खाता येतं का. बुद्धीला काही नाही. एवढा अवडंबर आहे. त्याचं कमी इन्कम एवढं. तुम्ही मला युट्यूब काढलं मी का कमी छान आहे का वाटलं. मी बघितलं ते महाराजचे नाव काढले काय काय का. त्याचे इन्कम करोडो करोडो बाबो. आणि ते जगात महान महाराज आमचा. मी सांगितलं की मी नाव काढ युट्यूब. मला मध्ये काय काम आहे जाऊन. मग बघितलं इन्कम काय त्या बोवाचं. रंग वेगळे वेगळे रंगीत महाराज. अरे वाळग वेशभूषा बाबा बाबा बा. आणि हाय का तिथे द्यायला आणि घ्यायला काय हाय. आणि इन्कम मोजताच येत नाही इतकं. हे तुमच्या आतला कलियुग. बापरे सगळं सोडून बोल ना. टाक सगळा वैभव आणि मग बोल. आणि मग ते खरं वैराग्य असत. मग ज्ञानाचं आसन असत. तिथं मनाला परम धन असत. तिथं ईश्वराचं मिलन असत. तिथं खरं ज्ञान असत. मग तोंड उघड एका छाती बोलायची कुणाची. सगळे भरकटले रेच. तू त्याला आरोप, तू त्याला आरोप, त्याचा त्याला आरोप. बाबा बाबा. म्हणून तुम्ही इकडच्या बातम्या सगळं बघत असते. कळावं ना काय चाललंय काय नाही. आधीच आम्हाला काही कळत नाही. खरंच अवघड येतोय. हसू येतं ह्यांना सगळ्याला बघून. खरं तर तेच चांगलं. नुसतेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी. म्हणजे काय उभी आहे. काय भगवंताचा हृदयातला मौलीचा भाव आहे. जे ज्ञान असतं ना तिथं ज्ञातत्व नसतं, नियत्व नसतं. तिथे ज्ञात्याचा अंतःकरणामध्ये तो त्या भाव नसतो. कोणता भाव. कर्तेपणाचा अहंभाव जिथं उत्पन्न नाही. आणि समभाव संपत नाही. त्याला म्हणायचं ज्ञान रूपाशी मनाचा संगम ज्ञाता. तो भक्त भगवंताशी समरस आहे. देहाशी नाही. ज्ञाता ज्ञानाला जाणणारी वृत्ती अंतःकरण आणि भगवंताशी समर्पित झालेलं अंतःकरण. व्यवहारामध्ये वृत्ती गुणाची एकरूप होती आणि गुणाचा खेळ सुरू होतो. वृत्तीमध्ये विकार होतो आणि जगतातल्या पदार्थाचं ज्ञान होतं. जगताचा बात कुठं होत. जगताला ओलांडून त्रिपुटीचा बात करून आणि गुणाला सोडून जेव्हा बुद्धी पुढे सरकती आणि बोधान परिपक्व होती, वेदामध्ये रंगात होती आणि सोमध्ये सहज जाती, त्याला म्हणायचं ज्ञातज्ञेयाविहीन नुसतेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी. म्हणजे
वाव. जसं या जगत भाव संपला की आत्मरूपच खाली उरतं. ते आत्मसुख या गगनरूप हृदयाच्या गगनामध्ये भरलेलं आहे. ते सुख परिपूर्ण भरलं. जेव्हा आत्मारामाचं दर्शन देणारे, परमात्म्याचं सुख देणारे त्या ओवीचं धन गुरुच्या मुखातून आलं, तेव्हा त्या अनुभव तत्वाचा आला. ते सुख परमात्म्याचं घेतलं. या ज्ञानाचा उकल करणारी बुद्धी, ती बुद्धी ब्रह्म होते. ती खोट्यातून जेव्हा व्यावृत्त होते तर तिला सुखाची अनुभूती येते. हृदयात विकार असेल तर भ्रांती आहे. आणि ज्या बुद्धीला आत्मसाक्षात्कार आहे तिथं आत्मसुख आहे. तिथं बुद्धीचा आणि भगवंताचा अभेद होतो. त्या सद्गुरु माऊली त्या ओवीतला आत्मरस त्या साधकाच्या बुद्धीला देतात. तेव्हा ते मन देहात राहत नाही, कारण त्यानं स्वला जाणलं. मग ते रामाहून भिन्न नाही. तिथे प्राप्ती ईश्वराची होते. आणि हे सौख्य हे आवाच्य असते. ज्ञेय, ज्ञातृत्व आणि ज्ञाता हे केवळ हे बुद्धीत म्हणजे हे जिकडे तिकडे परब्रह्मच आहे. जसं आकाश त्यापेक्षाही मोठा तो परमात्मा आहे. त्याची जाणीव जेव्हा होते तो महाबोध बुद्धी लुटते. ओवीला बुद्धी पकडते, त्या बोधात रंगते, वेदामध्ये एकरूप होते, ती परब्रह्म होते. ज्ञातृ ज्ञेयाविहीन ते नुसतेची जे ज्ञान म्हणजे ज्ञाता म्हणजे अंतःकरण, ज्ञेय म्हणजे विषय आणि ज्ञान म्हणजे ज्याचं ज्ञान झालं ती वृत्ती. विषयाचं ज्ञान, खोट्या पदार्थाचं ज्ञान ही त्रिपुटीद्वारे होतं. त्या त्रिपुटीचा जेव्हा बाध होतो तेव्हा तो ब्रह्मांडाचा जो मालक चालक आहे त्याचं ज्ञान होतं. ही बुद्धी त्या परमात्म्यात एक होते, आत्मसुख घेते, जिकडे तिकडे त्यालाच पाहते, परमतत्वात विघरून जाते, अनुभवात राहते, ती परब्रह्म होते. त्रिपुटीचा उगम ह्या मायेद्वारे आहे. वृत्तीचं उत्थान माया करते, कारण ब्रह्म आणि मायेचा संबंध आहे. त्या संबंधामुळे व्यवहार होतो. ती वृत्ती गुणानं बाहेर येते, व्यवहार सुरू होतो. पण अव्यवहार्य परब्रह्म दूर जातं. ते जेव्हा प्रगट होतं ते अविद्या कार्य हे व्यवहार आहे, ही वृत्ती आहे. जेव्हा शब्दाचा निराश होतो आणि ओवीचं फल हृदयात येतं, वेदांताचा कस लागतो आणि ज्ञानाचा रस हृदयात येतो, तेव्हा त्रिपुटीचा बाध होतो. त्रिपुटी नाहीच आहे, तिथं मीच आहे हेच माऊली सांगतात. या कृष्णाच्या बोधाला कृष्ण सांगलेत अर्जुनाला आणि आमची माऊली सांगेली आम्हाला. या वेदाच्या बोधात या आत्मसुखात राहा, तेव्हा ज्ञानाचं आसन येतं, मनाला परमधन मिळतं, ईश्वराचं मिलन होतं. ते खरं ज्ञान आहे. ते ज्ञान आहे तिथं ज्ञातृत्व ज्ञेयत्व नाही. ज्ञात्याच्या अंतःकरणात कर्तेपणाचा भाव नाही, तिथे अहमभाव राहत नाही, सोहमभाव संपत नाही. ज्ञानरूपाशी त्याचा संगम होतो. तो भगवंताशी समरस होतो, देहाशी नाही. अंतःकरण त्या ज्ञेयाला जाणतं. व्यवहारात गुणाचा खेळ आहे, वृत्तीत विकार आहे, जगतात पदार्थाचं ज्ञान होतं. पण त्रिपुटीच्या बाधानंतर जगताला ओलांडून तिन्ही गुणाला टाकून बुद्धी जेव्हा पुढे जाते, बोधामध्ये परिपक्व होते, वेदात पारंगत होते, तेव्हा ती स्वमध्ये जाते आणि स्वरूपमय होते, ती परब्रह्म होते. साष्टांग दंडवत माऊली. बापरे, खूप सुंदर. तेव्हा आमचं समाधान झालं या हृदयाचं. आता आमचं थंडगांडच होत नाही होत. स्वयंपाक केला, लेकरं जेवली, माय म्हणते खाल्लं, संपले भांडे, मी चटणी भाकर खाते म्हणती, बुरकीन भाकर. लेकरं जेवले माझे. तसं माऊली म्हणतात, विश्वातले जीव ज्ञानामध्ये आले, संपला. त्यांचा ध्येयच ते की जीव कृतकृत्य व्हावे, जन्म संपून जावा, मृत्यू बाजूला जावा आणि हृदयातला परमात्मा बुद्धीमध्ये सहज यावा. हे माऊलीचं ध्येय मनोगत आहे. आणि ते ओवीच्याद्वारे मांडले आणि ते तुम्हाला कळत नसल तर ज्ञानेश्वरी हातात घेऊन काय फायदा? काय फायदा आहे? शब्दाला बघून ये, शब्दाचा जो उत्कर्ष ज्ञानाचा तिथं जावं. ओव्याला बघितलं, वाचल्या, लिहिल्या, 200, 300, 400 सगळं शेच. ही शेवडी शेमध्येच आहे. बोधत कुठे कुठे? माऊलीचा बोध ह्या बुद्धीनं कधी घेतला, ग्रहण कधी केला? नाही करता येत ना. म्हणजे संसाराचा अधिक तुम्हाला सौख्य जास्त आहे. तुमच्या मध्ये मोहाचा पूर आहे, अज्ञानाचा धूर आहे, म्हणून तुमच्या अंतःकरणात ईश्वराचा जाणण्याचा अंधार आहे. आम्हाला कळत ना, कळत सगळं. तुम्हाला वाटतं आम्हाला काय कळत नाही, आम्हालाच कळतो असं वाटतं. वय भ्रम आहे, भ्रम आहे तुमचा तो की आमचे काय आहेत मोठे मोठे गुण. अवगुण गुण नाही,
सगळे अवगुणच आहेत आमच्याकडे, दुसरं काहीच नाही. हे कळतं आम्हाला तुम्ही कसं बोलतात, का झेपत नाही, का हृदयात अनुवाद होत नाही, का वेदांताचं धन तुम्हाला वाटता येत नाही आणि लुटता पण येत नाही. इथं मध्ये खोच आहे ते कळते आम्हाला. पाईप पाण्यानं सुरू केली मोटर, पाईपाला 100 सुराख, ते मध्ये पाणीच येणं बाहेरच चाललं. सुराख 100 तुला कळाले का आता? इकडं तिकडं पाणी चाललं, इकडं तिकडं मन चाललं. पुढे कुठं आलं पाणी, पुढे कुठे मन, पुढे कुठे भगवंतापाशी. म्हणून तर झेपत नाही अनुवादाच्या बायका. आम्हाला कळत नाही, आम्हाला अनुवाद करता येत नाही. रडू येत नाही तुम्हाला कधीच? नाही रडलं आमच्यापाशी कोणी, आम्हाला अनुवाद येत नाही म्हणून रडलं कोणी? मेलेला अधिकार असतो, कारण तिथं संसार खास असतो. प्रावीण्य संसाराचं त्यांच्याकडे असतं. कुठं काय ठेवायचं, कसं ठेवायचं, कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं बाहेर काढायचं, कसं झाकून ठेवायचं. काय मज्जा मज्जा. ती म्हणती मेले हुशार. इतकी कोडगी असते ना, किती पण पाषाण हृदय म्हणतात त्याला. न देणं न घेणं. आम्ही वाचतो, आमच्यावर उपकार करतो देवावर. आम्ही वाचतोच ना, आम्ही काय कमीच का? इथे केवढा अवडंबर करून जगतेत. पावलाला वाटा श्वास कधी बंद होईल, क्षणाला वाटा भगवंताची भेट कधी होईल, क्षणाक्षणाला वाटा ज्ञान कधी जाईल, क्षणाला वाटा द्वैत भाव कसा होईल, क्षणाक्षणात वाटा बुद्धीचा प्रवेश ईश्वराकडे कसा होईल, हे संसार कसा बाजूला जाईल, मोह कसा समाप्त होईल. आहे का माती दगड काही मोठ फिरवले, पाणी देवावर ओतलं की बाई म्हणते झालं सोपा आला. किती अवघड आहे, किती अवघड आहे सांगा. अंग शारीरिक जावं, घाबरावं, यमाला, मृत्यूला, अज्ञानाला, विकाराला भ्यावं. ही म्हणते मी जगाला भेडविते, मी कशाला भेटते कोणाला म्हणते ती. एवढा अहंकार जिवंत ठेवला यांना. यमापेक्षा आपण आचल्याला घाबरायची गरज येते. शरीराला भ्याव, लोणी व्हावं लोणी. त्याला म्हणा साधक आणि साधना. माज जावा माज आणि लाज या इथं मग संपत नाही. जे कारणा कारण जया तुझे ना एकपण, आपण पया जे जाण आपणची, आपण पया जाण आपणची. हे सगळं आता असेच मग सांगायसारखं आहे. पाऊसच आहे इथं. आपण पया जाण आपणची, आपणच आपल्याला जाणणं म्हणजे आत्मस्वरूप आहे. आत्मा म्हणजे सुख आहे आणि सुखाचा भोग सुखानं घेतलं म्हणजे आपणच आपण पी. आता काय सांगू, टाइम संपलाय माझा. पुन्हा बघू दुपारी ओळे घेऊ. आज टाइम थोडा 1-1.5 तास. जे कार्य ना कारण, जे परमतत्व परब्रह्म कुणाचं कार्य नाही, कुणाचं कारण नाही. ज्याच्यापासून कोणी उत्पन्न होत नाही त्याला कारण म्हणतात. ज्याच्यापासून कोणी उत्पन्न होत नाही, जे कोणा उत्पन्न करीत नाही. कारण आणि कार्य. कुंभार मडक्याला उत्पन्न करतो, कारण मडक कार्य. मग जे परब्रह्म जगात कुणाला कारण नाही, कुणाचं कार्य नाही. काय ते कारण आहे का? नाही. जगताला उत्पत्तीचे कारण माया अज्ञान आहे. तो सगळ्याकडे व्यापक अधिष्ठान आहे आणि त्या बुद्धीला त्याची जाण आहे. तोच महात्मा. देहात जाण म्हणजे महात्मा नाही. ऐका, जे कारण जे तुझे ना एकपण. हे 2 बी नाही, 1 बी नाही. एक आहे म्हणाला कोणी तिथं बाजूला? ते परमात्मा आहे. आत्मा सवकड आहे असं म्हणायला दुसरा कोण आहे? एक ना तुझे पण. तो सगळ्याहून भिन्न, एक रूप, एक रस, व्यापक आहे. व्यापकात व्यवहार नाही आणि एक म्हणाल दुसरं कोणी नाही आणि एक म्हणायची वृत्ती तिथं उत्पन्न नाही, कारण ती व्यापक सत्ता परब्रह्म आहे. तर ते एकही म्हणता येत नाही आणि अनेकही म्हणता येत नाही. तुझे आता ऐका, जया तुझे ना एकपणा. तिथं भिन्न बी कोणी नाही. सांगायला एक त्याला एक आहे असं म्हणायला पण वृत्ती नाही. आपण पया जे जाण आपणचे, आपण पया जे जाण आपणचे. आत्मस्वरूप व्यापक आहे
आणि ते आत्मतत्वच आपलं रूप आहे आणि ते आपलंच आपण भोगतो हे आपणच. काय सुंदर आहे बाप्पा. ऐसे वस्तू जे साचे, अशी आत्मवस्तू खरी, साचे म्हणजे खरी. व्यापक वस्तू एक आहे, परब्रह्म अद्वितीय आहे, दुसरं काहीच नाहीये. पण एक म्हणायला पण व्यवहार नाहीये, कारण ती वस्तू अव्यवहार आहे. ती वस्तू म्हणजे परब्रह्म आहे. ते ह्या वृक्षाचं मूळ आहे आणि ती ऊर्ध्व आहे. त्या वृक्षाला कारण आहे. काय मांडले बाप्पा. ऐशी वस्तू जे साचे, ही वस्तू परब्रह्म ती खरी आहे, जगत खोट आहे. ते ऊर्ध्व गाया तरुचे, ते मूळ काय, त्या तरुचं मूळ हे ऊर्ध्व आहे, ते परब्रह्म आहे. तेथ आर घेणे मुळाचे, ते ऐसे असे बघा. ते संसार वृक्षाचं मूळ आहे, हे तू ओळखून घे. आणि ती वस्तू व्यापक आहे ते जाणून घे, त्याचा अनुभव हृदयात घे. भगवंत सांगायला तू संसार वृक्षाचं मूळ कोण आहे, ऊर्ध्व आहे. तिथं बुद्धी तिकडे जाऊ दे. जसं संसार वृक्षाचं मूळ जमिनीत गेलं तर पाणी आलं, संसार वाढला त्याचा वृक्ष, तसं तुला ते परब्रह्माचं ऐक्य होतं, कारण त्या मुळाकडे बुद्धी जाते. ऊर्ध्व वरी. हा खूपच सुंदर आहे ताई. तरी माया ऐशी ख्याती, नसतीच याची आती, कावांजेची संतती आणणे जैसी. वंद्यापुत्र म्हणतो ना वेदांतात परिभाषा उदाहरण द्यायला, हे जगत म्हणजे वंद्यापुत्र आहे. नसून दिसत वंद्या आणि पुत्र समीकरण लागत नाही. वंद्या मला लेकरूच नाही, आणि पुत्र का दिले तर ती प्रतिती माता सत्ता आहे जगताची. जसं जगत नसून दिसतंय तसं वंद्याला पुत्र नाही म्हणून वंद्यापुत्र. तसं ही माया आहे, हिची ख्याती वंद्यापुत्रासारखी ती नाहीच आहे, पण तुम्ही तिला स्वीकारले कारण तुम्हाला जगत दिसतंय म्हणून माया म्हणावं लागतं. तुम्हाला परमात्म्याची ओळख झाल्यावर कुठं माया आहे, पुरतच नाही. किती सुंदर आहे बेटा. तरी माया ऐशी ख्याती, तिचं वर्णन, ख्याती म्हणजे ती कशी आहे, नसतीच या आती, ते नाहीच हे मायेचं वर्णन आहे. ती नाहीची ते रूप आहे. ती नसून एवढं दाखवती खेळ, आणि असल्यावर तिचा किती खेळ काका सांगायचे. ती माया नाही तरी एवढी बशी, ती नाही म्हणजेच माया. ती जगताला अस्तित्व देते तीच माया. भगवंताला आवरण करती तीच माया. देहाचं भान जाग करती तीच माया. आणि बुद्धीला भेदात नेती तीच माया. पण ती नाही तिची ख्याती. कावांजेची संतती वानणे जैसी, तैसी सतना असत होय. तिला सत्य म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. सत म्हणजे खरं, असत म्हणजे खोटं. त्या मायाला खरं म्हणायला गेलं तर जगत दिसतंय, आणि तिला नाही म्हणायला गेलं तिची प्रतीती येते. आता कशी काय वगैरे बघूत हे सांगायला बराच वेळ लागतो. सत ना असत आणि रचने ख्याती बसते इथं, ते सांगायला थोडा 2 मिनिटाचा वेळ लागतो. 5 मिनिटं, मला 2 मिनिटं कधी पुरा म्हणून इथं थांबते. तैसी सतना असत होय, ते विचाराचे नामनस आहे. तिथे विवेक उत्पन्न झाला तर माया मरून गेली, टिकत नाही. ऐसी या परी आहे अनादि म्हणती, हे अनादि कालापासून बुद्धीमध्ये त्या मायेचा संबंध केला. कारण देहाला सत्ता दिली म्हणजे मायाच आहे. जगत आहे म्हणजे मायाच आहे. दुःख सुख भोगणं मायाच आहे. परब्रह्माची शक्ती प्रगट होणं तर तिथं माया नाही, तिचा बाध आहे. मग ती सत कशी असत कशी हे नंतर 2 मिनिटं बोलू, आणि 8:30 वाजले थांबू. पूर्णडे करणार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु महाराज की जय. सब जय.